गेल्या भागामध्ये आपण कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणांचा अभ्यास केला। आता आपण त प्रत्ययांताने तवतु प्रत्ययांताने म्हणजेच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांनी आणि कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांनी यांचा अभ्यास करणार आहोत। लक्ष द्या, त प्रत्ययांताने ज्याच्या अंती त प्रत्यय आहे असे जे विशेषण आहे त्याला म्हणतात त प्रत्ययांताने। याचं मूळ सूत्र काय आहे बघा, मूल धातु प्लस त प्रत्यय म्हणजे त प्रत्यय अर्धा क आणि त्याला त प्रत्यय होतो, त्यापैकी फक्त त शिल्लक राहतो। मग त चा कधी ध होतो, कधी न होतो, कधी ट होतो, कधी ढ होतो आणि कधी ण होतो। उदाहरण पहा, क्रू धातू आहे तो अष्टम गणाचा आहे, उभयपदी आहे, तर त्याला त प्रत्यय केला की त्याचं होतं कृत म्हणजे केलेले। दा धातू आहे, प्रथम गणाचा आहे, परस्मै पदाचा आहे आणि हा धातू तृतीय गणामध्ये आहे तर तो उभयपदी आहे। दा चा अर्थ होतो देणे आणि दत्त चा अर्थ होतो दिलेले। पठ धातू आहे, प्रथम गण परस्मै पद, त्याला त प्रत्यय केला की पठित वाचलेले। लभ धातू आहे, प्रथम गण आत्मनेपद, लब्ध मिळविलेले। मुच षष्ठगण उभयपद, मुक्त सोडलेले। दृश प्रथम गण परस्मै पद, दृष्ट पाहिलेले। आता लक्ष द्या, प्रथमांत रूपाने याची प्रथमांत रूप लक्षात घ्या। कृतः कृतौ कृताः, दत्तः दत्तौ दत्ताः, पठितः पठितौ पठिताः, लब्धः लब्धौ लब्धाः, मुक्तः मुक्तौ मुक्ताः, दृष्टः दृष्टौ दृष्टाः। आता या विशेषणाची स्त्रीलिंग रूप पहा। कृता कृते कृताः, दत्ता दत्ते दत्ताः, पठिता पठिते पठिताः, लब्धा लब्धे लब्धाः, मुक्ता मुक्ते मुक्ताः, दृष्टा दृष्टे दृष्टाः। यानंतर नपुंसकलिंगी, कृतं कृते कृतानि, दत्तं दत्ते दत्तानि, पठितं पठिते पठितानि, लब्धं लब्धे लब्धानि, मुक्तं मुक्ते मुक्तानि, दृष्टं दृष्टे दृष्टानि। याप्रमाणे म्हणजेच पुल्लिंगामध्ये देवप्रमाणे, स्त्रीलिंगामध्ये मालाप्रमाणे आणि नपुंसकलिंगामध्ये वनप्रमाणे हे विशेषण चालतात। आता लिंग बदललं की याचं विशेषणाचं सुद्धा लिंग बदलतं। कसं बघा, ग्रंथः पुल्लिंग आहे म्हणून पठितः पुल्लिंग आलं। ग्रंथ वाचला। मोदकः खादितः, मोदक खाल्ला गेला। कविता पठिता, कविता वाचली। आता कविता शब्द स्त्रीलिंग आहे म्हणून पठिता सुद्धा विशेषण स्त्रीलिंगी आलं। कुंडलिका खादिता, जिलेबी खाल्ली, इथं कुंडलिका सुद्धा स्त्रीलिंग आहे म्हणून खादिता विशेषण सुद्धा स्त्रीलिंगी आलं। पठितम काव्यम, काव्य वाचले। काव्यम शब्द नपुंसकलिंगी असल्यामुळे पठितम सुद्धा नपुंसकलिंगी आलं। फलम खादितम, फलम नपुंसकलिंगी आहे म्हणून खादितम सुद्धा नपुंसकलिंगी आलं। विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, जे विशेष आहे त्या विशेषाची जी विभक्ती, जे वचन आणि जे लिंग असतं तेच विशेषणाचं येतं, हे पक्क लक्षात ठेवायचं आहे। एतानि विशेषणानि धातुभ्य निर्मितानि, ही विशेषणे धातूपासून निर्माण केलेली आहेत। अतः धातुसाधितानि, म्हणून त्यांना धातुसाधित असं म्हटले जातात। बघा, एतानि विशेषणानि कर्मपदम अनुसरन्ति, ही विशेषणे कर्मपदाचं अनुसरण करतात। हे महत्त्वाचं आहे बघा, कर्मपदाचं अनुसरण करतात म्हणूनच त्यांना कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणतात। आता याचं उपयोजन अर्थात याचा उपयोग कसा करावा, पहिला मुद्दा आहे विशेषण रूपेण। या कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांचा उपयोग आपण वाक्यामध्ये शब्दाचं अर्थात विशेषाचं विशेषण
सांगण्याकरता सुद्धा आपण उपयोग करू शकतो. उदाहरण दिलंय बघा, अहम वृक्षात पतितम फलम खादामी. मी झाडाहून पडलेलं फळ खातो. आता फळ खातो तर ते फळाचं विशेषण आहे. फळ खातोय पण कसं फळ आहे, झाडावरून पडलेलं आहे ते, म्हणून ते पतितम हे फलाचं विशेषण आहे. पतितम हे त प्रत्यय म्हणजेच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आहे आणि ते फळाला लावलेलं आहे, म्हणजेच फळ या विशेषाचं पतितम हे विशेषण आहे. अर्थात त प्रत्ययांत विशेषण हे वाक्यामध्ये आपण विशेषणाच्या जागी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर पुढे बघा, कर्मवाच्य वाक्य क्रियापद स्थाने. वाक्य जर कर्मवाच्य असेल म्हणजेच कर्मणी वाक्य असेल तर कर्मणी वाक्यामध्ये आपण हे विशेषण क्रियापदाच्या ठिकाणी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. कशा प्रकारे, लक्ष द्या. रामेण ग्रंथः पठितः. रामाने ग्रंथ वाचला. या ठिकाणी रामेण तृतीय आलेले म्हणजेच कर्मणी वाक्य, कारण कर्मणी वाक्यामध्ये कर्ता तृतीयामध्ये असतं, कर्म प्रथमामध्ये असतं, कर्ता तृतीयामध्ये असतो, कर्म प्रथमामध्ये असतं. या ठिकाणी ग्रंथ काय आहे, कर्ता आहे, म्हणून तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे. पठितः म्हणजे वाचला गेला. सीतया पत्रम लिखितम. सीतेद्वारे पत्र लिहिल्या गेले. या ठिकाणी सीता शब्द कर्ता आहे म्हणून त्याची तृतीया, पत्रम प्रथमा आणि लिखितम क्रियापदाच्या ठिकाणी कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण वापरलेले आहेत. पुढे बघा, छात्रैः प्रश्ना पृष्ठा. विद्यार्थ्यांद्वारे प्रश्न विचारले गेलेत. आता दुसरं विशेषण आहे तवतु प्रत्ययांतानी. तवतु प्रत्यय ज्याच्या अंती आहेत अशी विशेषणे त्यांना म्हणतात तवतु प्रत्ययांतानी. कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणानी. आता अगोदर आपण कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण शिकलो. आता आपल्याला कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण शिकायचे आहेत. मूळ सूत्र पहा. मूल धातु प्लस तवतु प्रत्ययातला त यामधील क हा लोप पावतो आणि तू मधील उ ही लोप पावतो. फक्त तवत शिल्लक राहतो आणि तो तवत धातूला जोडला की तवतु प्रत्ययांत विशेषणे म्हणजेच कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे तयार होत असतात. उदाहरण पहा. कृ कृतवत, दा दत्तवत, पठ पठितवत, लभ लब्धवत, मुच मुक्तवत, दृश दृष्टवत याप्रमाणे. आता हे तीनही लिंगामध्ये वेगवेगळे असतात. खाली टेबल दिलेला आहे बघा. प्रथमांत रूपाने या विशेषणांची प्रथमा विभक्तीमध्ये असलेली रूप. कृतवान कृतवंतो कृतवन्तः, दत्तवान दत्तवंतो दत्तवन्तः, पठितवान पठितवन्तो पठितवन्तः, लब्धवान लब्धवन्तो लब्धवन्तः, मुक्तवान मुक्तवन्तो मुक्तवन्तः, दृष्टवान दृष्टवन्तो दृष्टवन्तः. ही पुल्लिंगामध्ये दिलेली त्याची रूपं आहेत. यानंतर याची स्त्रीलिंग रूपं सुद्धा होतात. कशी होतात? कृतवती कृतवत्यौ कृतवत्यः, दत्तवती दत्तवत्यौ दत्तवत्यः, पठितवती पठितवत्यौ पठितवत्यः, लब्धवती लब्धवत्यौ लब्धवत्यः, मुक्तवती मुक्तवत्यौ मुक्तवत्यः, दृष्टवती दृष्टवत्यौ दृष्टवत्यः. याची नपुंसकलिंग रूप पहा पुढे. कृतवत कृतवती कृतवंती, दत्तवत दत्तवती दत्तवंती, पठितवत पठितवती पठितवंती, लब्धवत लब्धवती लब्धवंती, मुक्तवत मुक्तवती मुक्तवंती, दृष्टवत दृष्टवती दृष्टवंती. अशा प्रकारे विशेष बदललं की विशेषाचं लिंगही बदलतं. बालकः पठितवान. बालकः पुल्लिंग आहे म्हणून पठितवान. अर्थात पुल्लिंग जी रूपं आहेत ही भगवानप्रमाणे चालतील, स्त्रीलिंग रूपं नदीप्रमाणे आणि नपुंसकलिंगी रूप आहेत हे जगतप्रमाणे. जगत जगती जगंती, कृतवत कृतवती कृतवंती, जगत जगती जगंती, कृतवत कृतवती कृतवंती, दत्तवत दत्तवती दत्तवंती याप्रमाणे. पठितवान बालकः, खादितवान बालकः,
पठितवती बालिका, खादितवती बालिका, पठितवत अपत्यम, खादितवत अपत्यम याप्रमाणे. एतानि विशेषणानि धातुतः निर्मितानि अतः धातुसाधितानि. ही विशेषणे धातूपासून निर्माण झालेली आहेत म्हणून यांना धातुसाधित विशेषणे असं म्हणतात. एतानि विशेषणानि कर्तृपदम अनुसरती. हे महत्त्वाचं आहे बघा. ही जी विशेषणे आहेत ही कर्तृपदाचं अनुसरण करतात म्हणूनच या विशेषणांना काय म्हणतात? कर्तरी भूतकाळवाचक विशेषणे, धातुसाधित विशेषणे. उपयोजनम, याचा उपयोग कसा करायचा लक्ष द्या. विशेषण रूपेण, वाक्यामध्ये विशेषण रूपामध्ये याचा उपयोग केला जातो. कसा बघा? अभ्यासम कृतवान छात्रः गुणान प्राप्नोति. अभ्यास केलेला छात्र, विद्यार्थी गुण प्राप्त करतो. या ठिकाणी छात्राचंही विशेषण आहे कृतवान. या ठिकाणी छात्र शब्द पुल्लिंग आहे म्हणून कृतवान आलं. छात्र शब्दाच्या जागी जर छात्र आलं असतं तर काय येईल? कृतवानच्या जागी कृतवती, कृतवती छात्रा असं येईल. जर अपत्यम शब्द आला तर कृतवत अपत्यम याप्रमाणे. आता दुसरं उपयोजन सांगितलं आहे. कर्तृवाच्ये वाक्ये क्रियापद स्थाने. कर्तृवाच्य वाक्य असेल म्हणजे कर्तरी वाक्य असेल तर कर्तरी वाक्यामध्ये क्रियापदाच्या ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो. बघा, बालकः ग्रंथम पठितवान, मुलाने ग्रंथ वाचला. सीता पत्रम लिखितवती, सीतेने पत्र लिहिले. छात्राः प्रश्नान पृष्ठवन्तः, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. आता कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य यामध्ये भेद दिलाय, लक्ष द्या. एका बाजूला त प्रत्ययांत आहे, एका बाजूला तवतू प्रत्ययांत आहे. जे कर्तृवाच्य वाक्य असतात ते कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणांनी युक्त असतात आणि जे कर्मवाच्य आहेत यामध्ये कर्मणे भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणे ही क्रियापदाच्या ठिकाणी जोडलेली आहेत. लक्ष द्या. कविही काव्यम रचितवान, कवीने काव्य रचले. कविना काव्यम रचितम, कवीद्वारे काव्य रचले गेले. गुरुः ज्ञानम दत्तवान, गुरूंनी ज्ञान दिले. गुरुणा ज्ञानम दत्तम, गुरूंद्वारे ज्ञान दिले गेले. छात्राः पाठान पठितवन्तः, विद्यार्थ्यांनी पाठ शिकलेत. छात्रैः पाठः पठितः, विद्यार्थ्यांद्वारे पाठ शिकल्या गेलेत. मालाकारः पुष्पाणि चितवान, मालाकाराने फुलं वेचली. मालाकारेण पुष्पाणि चितानी, मालाकाराद्वारे फुलं वेचल्या गेली. अहम आपणिकम पृष्ठवान पृष्ठवती, मी दुकानदाराला विचारले. आणि स्त्रीलिंग असेल तर मी दुकानदाराला विचारले. स्त्रीलिंग असेल तर पृष्ठवती आणि पुल्लिंग असेल तर पृष्ठवान. मया आपणिकः पृष्ठः, माझ्याद्वारे आपणिकाला म्हणजे दुकानदाराला विचारल्या गेले. देवी भक्तम प्रेरितवती, देवीने भक्ताला प्रेरणा केली. कर्मवाच्यमध्ये काही येणार? देव्या भक्तः प्रेरित, देवीद्वारे भक्त प्रेरित केला गेला. अवधेयम, लक्ष द्या. वाच्य परिवर्तन समये, वाच्य परिवर्तन करत असताना वाच्य परिवर्तनाच्या वेळी लट लकार वाक्यानी तथा च केवलम भूतकालवाचक धातुसाधित विशेषणानी एव अपेक्षितानी. जेव्हा वाच्य परिवर्तन होतं त्यावेळेला लट लकाराची वाक्य आणि केवळ भूतकालवाचक धातुसाधित विशेषणेच अपेक्षित आहेत. क्रीडत नंदत, लक्ष द्या. आता खेळा आणि आनंदित व्हा. धातु रूपाणी वा धातु साधितानी निरीक्षध्वम, धातुरूप आणि धातु साधित जे रूप आहेत विशेषणे आहेत त्यांचं निरीक्षण करा. लक्ष द्या. पहिल्या याच्यामध्ये पट धातूची ही सर्व रूपं दिली आहेत.
मी आपल्याला कोणतं रूप कशाचं आहे हे मी सांगणार, तुम्ही लिहून घ्या. पठती लट लकार, पठत शत्रु प्रत्यय, पठतु लोट लकार, पपाठ लिट लकार, अपठत लंग लकार, पठित त प्रत्यय म्हणजे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणानी, पठितवत कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणानी, पठिष्यति लृट लकार, पठितून तुमंत म्हणजे हेत्वर्थकव्ये, पठित्वा त्वांतव्ये, संपठ्य लेवंतव्ये, पठेत विधिलिंग लकार. यानंतर पाठ्य, पठनीय आणि पठितव्य हे कृत्य प्रत्यय आहेत. पाठ्यमध्ये य प्रत्यय आहे, पठनीयमध्ये अनीय प्रत्यय आहे आणि पठितव्यमध्ये तव्य प्रत्यय आहे. तर हे पट धातूमध्ये दिलेले ही वेगवेगळी रूपं, मग हे धातुरूप आहेत आणि धातुसाधित सुद्धा आहेत. तर हीच तुम्हाला आता भाष धातूची योग्य रूपे जोडायची आहेत. या ठिकाणी बघा, भाषते भाष धातूची योग्य रूपं जोडायची आहेत. मी तुम्हाला त्याची उत्तर सांगतो, तर तुम्ही ती उत्तरं लिहून घ्यावी. तुम्ही रिकाम्या जागी भाष धातूची योग्य रूपे लिहून घ्यायची आहेत. उत्तर तुमच्या समोर आहे. भाषते, नंतर भाषमाण, नंतर भाष्यमाण, वर बघा भाष्यताम, भाषताम, नंतर बभाषे, अभाषत, भाषित, भाषितवत, भाषिष्ये, खाली बघा भाषितुम, भाषित्वा, अभाष्य, भाषेत, भाष्य, भाषितव्य, भाषणीय, या प्रकारे. या रिक्त स्थानी भाष धातूची योग्य उत्तरे लिहून घ्यायची आहेत. अस्तु.